संगमनेरमध्ये झालेली विधानसभा निवडणूक ही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। कारण तिथून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिलंय। त्यांनी दावा केलाय की विजयी झालेले शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र सादर केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी उत्पन्नाचे स्रोत आणि कराची थकबाकी लपवलेली आहे। त्यांनी हाच मुद्दा जीएसटीच्या वेबसाईटचा संदर्भ घेत कोर्टासमोर मांडलेला आहे, म्हणजेच याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं। तर दुसरीकडे अमोल खताळ यांनी सुद्धा थोरातांच्या याचिकेच्या विरुद्ध एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की थोरातांनी जी याचिका सादर केली आहे त्याला फेटाळून लावण्यात यावं। परंतु कोर्टाने अमोल खताळ यांची याचिका फेटाळून लावलेली आहे आणि या प्रकरणावरती सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय। येत्या 7 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये न्यायमूर्ती किशोर संत यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेरमध्ये किंवा अमोल खताळ यांच्या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता अमोल खताळ यांचा दावा नेमका काय आहे, बाळासाहेब थोरात यांनी कोणते मुद्दे मांडले, खरंच अमोल खताळ यांच्यावरती कारवाई होऊ शकते का, जर कारवाई झाली तर मग संगमनेरमध्ये काय होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शपथपत्रावरती बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे तो मुद्दा त्यांनी कोर्टापर्यंत नेलेला आहे, त्या अमोल खताळांच्या शपथपत्रामध्ये काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा बाळासाहेब थोरात यांचा आरोप किंवा त्यांची बाजू नेमकी काय आहे, त्यांनी कोर्टामध्ये कुठल्या बाजू मांडलेल्या आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे। तर अमोल खताळ यांनी शपथपत्रामध्ये उत्पन्नाचे स्रोत आणि थकबाकी सांगितलेली नाहीये, त्यामुळं अमोल खताळ यांचं विधानसभा सदस्यत्व हे रद्द करण्यात यावं आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराला म्हणजे त्यांना स्वतःच विजयी करण्यात यावं अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे। पुढे ते काय म्हणतायत की अमोल खताळ हे नीलकमल नावाच्या फर्ममध्ये भागीदार आहेत, ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये केलेला नाहीये। त्याचा पुरावा म्हणून थोरातांनी याचिकेमध्ये जीएसटी वेबसाईटचा संदर्भ दिलेला आहे, म्हणजे तसे पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत। त्याच पुढचं त्यांचं म्हणणं काय आहे की फर्ममध्ये व्यावसायिक कराची थकबाकी आहे जी अमोल खताळांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात उघड केलेली नाहीये। खताळांवरती 54,650 रुपयांचं कर्ज असताना त्यांनी त्या कर्जाचा उल्लेख निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रामध्ये केलेला नाहीये, म्हणजे एकूण देय 54,650 आहे, ज्यात 25,000चा मुद्दल आहे आणि 26,650 असं त्या कर्जाचं व्याज झालेलं आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे। आता ही झाली बाळासाहेब थोरातांची बाजू। अमोल खताळांचं म्हणणं काय आहे, त्यांनी कोर्टामध्ये कुठल्या बाजू मांडल्या। अमोल खताळांनी त्यांच्या याचिकेमध्ये जी कोर्टाला सादर केली की थोरातांची याचिका तुम्ही फेटाळून लावा, त्याच्यामध्ये अमोल खताळ म्हणतात की आता मी नीलकमल फर्मचा भागीदार नाहीये, नीलकमल फर्म ही आता विसर्जित झालेली आहे, म्हणजे त्याच्यामधला आता हा शब्द प्रचंड महत्त्वाचा आहे। त्यांनी एक प्रकारे पूर्वी होतो का याच्याबद्दल सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं नाही, पण ते म्हणतात की आता मी त्या नीलकमल फर्मचा भागीदार नाहीये, ती फर्म आता विसर्जित झालेली आहे। पण आता दोघांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने काय म्हटलं, तर खंडपीठाने एक प्रकारे स्पष्ट केलं की न्यायालयाने नमूद केलं की युक्तिवादाच्या या टप्प्यावरती विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण याचिकाकर्त्याने जीएसटीच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेली कागदपत्र सादर केलेली आहे ज्यावरून नीलकमल नावाची फर्म ही कार्यरत असल्याचं दिसून येतं। दुसरा मुद्दा न्यायालयाने काय म्हणला, प्रथमदर्शनी हे प्रकरण लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 100A(ब) अंतर्गत येतं, जे निवडणूक रद्द करण्याच्या कारणाशी संबंधित आहे, म्हणजे हा मुद्दा लक्षात जर घेतला म्हणूनच कोर्टाने या प्रकरणावरती येत्या 7 मेला सुनावणी घेण्याचं निश्चित केलेलं आहे। अमोल खताळ सांगत होते की थोरातांची याचिका फेटाळून लावा वगैरे वगैरे, त्यामुळं एक प्रकारे ही सुनावणी सुद्धा मागे पडलेली असती, परंतु थोरातांनी जो जीएसटीचा हवाला दिला, जीएसटी चे वेबसाईटवरील जे काही पुरावे कोर्टामध्ये मांडले त्याच्यावरती विश्वास कोर्टाने ठेवलेला या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतो। जर आपण सारासार विचार केला तर अमोल खताळ यांच्यावरती कारवाई झाली तर बाळासाहेब थोरात आमदार होऊ शकतात का, जर या प्रकरणाचा निकाल आला म्हणजे कोर्टाने आता अर्थात कोर्ट काय निकाल देईल, कोर्ट कुठले मुद्दे लक्षात घेईल त्याच्यावर अनेक गोष्टी एक प्रकारे अवलंबून असू शकतात, पण आपण काही मुद्द्यांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पुढील सुनावण्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचे दावे सदोष आढळले किंवा योग्य आढळले नाही तर उच्च न्यायालय हे बाळासाहेब थोरात यांची याचिका फेटाळून लावू शकतं, जी मागणी अमोल खताळ हे सातत्याने करतात किंवा त्यांनी तशी मागणी कोर्टामध्ये सुद्धा केलेली आहे। दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की शपथपत्रामध्ये अमोल खताळ यांनी काही माहिती लपवली किंवा खोटी माहिती दिली, असा मुद्दा जर स्पष्ट झाला किंवा असा मुद्दा सिद्ध करण्यात थोरात यशस्वी झाले तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकतं, त्यामुळं ते सुद्धा पण अत्यंत इंटरेस्टिंग ठरेल। आणि जर कारवाई झाली तर खरातांची आमदारकी म्हणजे विधानसभेचं सदस्यत्व हे रद्द
होऊ शकतं. पण मी पुन्हा एकदा म्हणतोय की कोर्ट काय निकाल देईल, कोर्ट कुठल्या मुद्द्यांचा विचार करेल, हे सुद्धा अमोल खताळ आणि एक प्रकारे बाळासाहेब थोरात यांचं भविष्य ठरवू शकतं. आता बाळासाहेब थोरातांनी जो मुद्दा मांडलेला होता की अमोल खताळ यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, त्यांनी उत्पन्नाचे स्रोत असतील किंवा थकबाकीची माहिती लपवल्याचं याचिकेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या माझ्या हातामध्ये अमोल खताळ यांचं निवडणूक आयोगाला त्यांनी जे सादर केलेलं शपथपत्र आहे ते माझ्या हातामध्ये, आणि त्याच्यामध्ये मी तोच मुद्दा शोधून काढलेला आहे की त्यांनी शासकीय जे कर्ज त्यांच्यावरती आहे त्यांनी निरंक म्हटलेलं लागू नाही असं म्हटलंय. देय रकमा जे आहेत हे बघा, याच्यामध्ये पण देय रकमावरती सुद्धा त्यांनी निरंक म्हटलेलं आहे. म्हणजे शासकीय कर्ज किंवा देय रकमा त्यांच्यावरती जे आहेत त्याची कुठलीही माहिती, म्हणजे शून्य एक प्रकारे आपण ज्याला म्हणूयात, ही माहिती अमोल खताळ यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेली आहे. म्हणजे बाळासाहेब थोरात याचिकेमधून कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न करतात की निवडणूक आयोगाला अमोल खताळ यांनी जे शपथपत्र सादर केलं त्याच्यामध्ये त्यांनी कर्जाची माहिती लपवली आहे. परंतु अमोल खताळांच्या शपथपत्रामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी त्यांच्यावरती कुठलंही कर्ज नसल्याचं म्हटलंय. आता हे प्रकरण यासाठी का महत्वाचं आहे, कारण यापूर्वी सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक निवडणूक अशी झालेली होती, जी निवडणूक झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं आणि कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिलेला होता. ती होती 1991ची लोकसभा निवडणूक. या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून यशवंतराव गडाख यांना तिकीट मिळालेलं होतं, तर अपक्ष फॉर्म हा बाळासाहेब विखे पाटील यांनी भरलेला होता आणि निसटता पराभव झाला. गडाख जिंकले आणि विखेंचा पराभव झाला. पण या सगळ्या प्रकरणानंतर विखे पाटील हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांनी माझ्या विरोधामध्ये एक प्रकारे भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून निवडणुकीमध्ये प्रचार केला असा दावा त्यांनी केलेला होता. आणि या प्रकरणामध्ये सुनावणी झाली आणि सुनावणीचा निकाल सुद्धा आला आणि या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने 1991ची अहमदनगर लोकसभा निवडणूक ही रद्दबातल ठरवलेली होती आणि दुसऱ्या क्रमांकाच्याच म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांना विजयी घोषित केलेलं होतं. अर्थात या प्रकरणामध्ये शरद पवारांना सुद्धा एक नोटीस पाठवण्यात आली, पण हे प्रकरण गडाखांनी सुप्रीम कोर्टात नेलं आणि सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे निवडणूक रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. गडाखांची खासदारकी घालवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. परंतु शरद पवारांना दिलेली नोटीस किंवा बाळासाहेब विखे पाटलांना विजयी करण्याचा जो निर्णय होता तो रद्दबातल ठरवला. त्यामुळं या प्रकरणामुळे सुद्धा अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुद्धा अशा केसेस घडलेल्या आहे की ज्या निवडणूक झाल्यानंतर अनेक प्रकारचे आक्षेप जे घेण्यात येतात. साधारण आपण बघितलं होतं महाराष्ट्रामध्ये यंदाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी म्हणजे विजयी झालेल्या किंवा पराभूत झालेल्या उमेदवारांनी सुद्धा कोर्टामध्ये याचिका सादर केलेल्या होत्या की अशा गोष्टी घडल्यात, तसं झालंय. पण सुरुवातीच्या काही काळामध्येच कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळून लावल्या. परंतु संगमनेरची स्टोरी अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये दोन्ही नेते कोर्टामध्ये काय याचिका दाखल करणार, कोणते दावे करणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्ट या प्रकरणात काय निकाल देणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.